Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. हॅलो, आज आपण पाहणार आहोत क्लास 2 ची युनिट 2 मधली पोएम बर्ड्स कॅन फ्लाय. पहिल्यांदा आपण पाहूया ही पोएम म्हणायची कशी. Birds can fly, birds can fly up in the sky, and I can fly too. Frogs can jump very, very high, and I can jump too. Ducks can swim deep in the water, and I can swim too. Dogs can walk on the ground, and I can walk too. Horses can run in the forest, and I can run too. Bunnies can hop on the grass, and I can hop too. आता आपण पाहूया याच्यातल्या प्रत्येक लाईनचा अर्थ काय आहे. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स म्हणजे पक्षी, फ्लाय म्हणजे उडणे, म्हणजे पक्षी उडू शकतात. अप इन द स्काय, अप म्हणजे वर, स्काय म्हणजे आकाश, आकाशात वर उडतात पक्षी. आय कॅन फ्लाय टू, तो मुलगा म्हणतोय मी सुद्धा उडू शकतो. नेक्स्ट, फ्रॉग कॅन जम्प, फ्रॉक्स कॅन जम्प म्हणजे बेडूक जम्प करतात, उडी मारतात. व्हेरी व्हेरी हाय, आय कॅन जम्प टू, उंच उंच उडी मारतात फ्रॉग, मी सुद्धा उडी मारू शकतो असं तो मुलगा म्हणतोय. डक्स कॅन स्विम डीप इन द वॉटर, आय कॅन स्विम टू. तो मुलगा म्हणतोय की बदक पाण्यामध्ये पोहतात, खोल पाण्यामध्ये सुद्धा ते जाऊ शकतात, आणि आय कॅन स्विम टू, मी सुद्धा पोहू शकतो. म्हणजे तो मुलगा याच्यामध्ये आपल्याला सांगतोय की वेगवेगळे ॲनिमल्स काय करतात आणि तो काय काय करू शकतो हे. ओके, मग नेक्स्ट आहे डॉग्स. मग डॉग्स काय करतात. डॉग्स कॅन वॉक ऑन द ग्राउंड, आय कॅन वॉक टू. म्हणजे कुत्रा चालतो, म्हणजे कुत्रे चालतात, जमिनीवर चालतात, आणि मी सुद्धा जमिनीवर चालू शकतो. ओके, नेक्स्ट, हॉर्सेस कॅन रन इन द फॉरेस्ट, आय कॅन रन टू. हॉर्स म्हणजे घोडा जंगलामध्ये पळतो, आणि मी सुद्धा पळू शकतो. नेक्स्ट, बनीज कॅन हॉप ऑन द ग्रास, अँड आय कॅन हॉप टू. बनीज काय करतात, हॉप करतात, म्हणजे छोट्या छोट्या उड्या मारतात, आणि मी सुद्धा बनीजसारखा म्हणजे सशासारखा उड्या मारू शकतो असा तो मुलगा म्हणतोय. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं, काही ॲक्शन वर्ड शिकायला मिळाले. ओके, वेगवेगळ्या ॲक्शनला काय म्हणतात, म्हणजे उडणेला काय म्हणतात, फ्लाय. पहा इथे खाली शब्द दिलेत नाही, पाठ करायचेत बरं का आपल्याला. स्पेलिंग लिहून घ्यायचे नोटबुकमध्ये आणि पाठ करायचे. फ्लाय म्हणजे उडणे, जम्प म्हणजे उडी मारणे, स्विम म्हणजे पोहणे, वॉक म्हणजे चालणे, रन म्हणजे पळणे, आणि हॉप म्हणजे छोटी उडी मारणे. ओके, मग हे सगळे शब्द व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे, कारण इथून पुढं तुम्हाला नंतर सेंटेन्स वाचले की त्याचा अर्थ समजायला हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल. थँक्यू.